हॅलो एव्हरीवन. प्रिव्हियस 2 लेक्चर्स मध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजचे थेरॉटिकल कन्सेप्ट कंप्लीट केले. ठीक आहे. प्रेझेंट लेक्चर मध्ये आपण थेरॉटिकल पार्ट पूर्ण झाला, तो क्लिअर झाला आपला. प्रेझेंट लेक्चर मध्ये आपण जो कॅल्क्युलेशन पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करतो. ठीक आहे. बघा, या लेक्चर थोडं मोठं होऊ शकतं, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. तुमचे जे काही एंट्रीज रिलेटेड डाऊट्स आहेत ते डेफिनेटली क्लिअर होतील. बिल ऑफ एक्सचेंजचे एंट्रीज कसे केले जातात, कोणता अकाउंट डेबिट होतं, कोणता अकाउंट क्रेडिट होतं, त्याचं प्रॉपर रिझन काय आहे ते आपण या एंट्री व्हिडिओमध्ये बघणार आहे. जर समजा एका व्हिडिओमध्ये कम्प्लीट होत नसेल तर आणखी एक व्हिडिओ मी तयार करेन. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. जर होत नसेल याच्यामध्ये तर मी आणखी एक व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करेन रिलेटेड टू एंट्रीज. हा व्हिडिओ बघितल्यानंतर बिल ऑफ एक्सचेंजचा कोणताही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया आपण. ओके, बघा तुम्हाला दिसत असेल इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी दोघांच्या बुकमध्ये जर्नल एंट्रीज पास होतात. ड्रॉवर म्हणजे जो बिल ड्रॉ करतो आणि ड्रॉवी म्हणजे जे बिलावर जी पार्टी पेमेंट करणार आहे किंवा जी पार्टी साईन करते बिलावर. ठीक आहे. बघा, फर्स्ट ऍक्च्युली ट्रान्झॅक्शन स्टार्ट कुठून होतं, जेव्हा ड्रॉवर गुड्स क्रेडिटवर सेल करतो आणि ड्रॉवी जेव्हा क्रेडिटवर गुड्स परचेस करते, तिथून हे ट्रान्झॅक्शन चालू होतं. मग बघा, फर्स्ट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये फॉर सेल ऑफ गुड्स, फॉर सेल ऑफ गुड्स, गुड्स विकल्यानंतर ड्रॉवरच्या बुकमध्ये एंट्री काय होईल, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सर आता ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट ही एंट्री का केली आहे, कारण बघा थोडे तुम्हाला रूल्स माहित असायला पाहिजे बेसिक अकाउंटचे. ड्रॉवीला रूल अप्लाय होतो पर्सनल, पर्सनल डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर, आणि सेल्सला रूल अप्लाय होतो नॉमिनल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. बट ड्रॉवर जेव्हा गुड्स सेल करतो आयदर कॅश असेल और क्रेडिटवर असेल, ड्रॉवरला इन्कम होणारच आहे, तो की इन्कम झालेला आहे, म्हणून सेल्स अकाउंट क्रेडिट, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. आणि ड्रॉवीज अकाउंट डेबिट का, कारण ड्रॉवीला गुड्स सेल केलेले आहेत, ड्रॉवी रिसिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर. हे पण तुम्ही म्हणू शकता. किंवा आणखी थोडं जर आपण बेसिक अकाउंटिंगला गेलो तर ड्रॉवी हा ड्रॉवर साठी डेटर आहे, डेटर. आणि डेटरचे बॅलन्स काय असतात, डेबिट बॅलन्स, कारण त्याच्याकडून अमाऊंट रिसिवेबल आहे. म्हणून आपण एंट्री पास काय केली बघा, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये गुड्स सेल केलेली, ड्रॉवीज अकाउंट डेबिट, कारण ड्रॉवरनी ड्रॉवीला गुड्स सेल केलाय, ड्रॉवी रिसिव्हर आहे, आणि ड्रॉवरला इन्कम झालाय टू सेल्स अकाउंट. जरी कॅश इमिडिएटली मिळाली नसेल तरी फ्युचर मध्ये रिसिव्ह होणार आहे, जे ड्रॉवरचं इन्कम आहे. आता गुड्स जसे ड्रॉवरने सेल केले होते, ड्रॉवरसाठी इन्कम होता, तसं गुड्स परचेस कोणी केले, ड्रॉवीनी परचेस केले. मग ड्रॉवी मध्ये काय एंट्री केली बघा, परचेसेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. आता परचेस अकाउंट डेबिट का इन द बुक्स ऑफ ड्रॉवी मध्ये, कारण ड्रॉवीने गुड्स परचेस केले, ड्रॉवीला अमाऊंट पे करावी लागणार आहे त्याची, ड्रॉवीचा काय आहे, एक्सपेन्स आहे, म्हणून परचेस अकाउंट डेबिट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, नॉमिनल रूल अप्लाय होतो. आणि ड्रॉवर्स अकाउंट क्रेडिट का, ड्रॉवर पर्सन आहे, पर्सनला पर्सनल रूल अप्लाय होतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग ड्रॉवीने गुड्स परचेस केलेत म्हणजे ड्रॉवीचा एक्सपेन्स आहे, म्हणून परचेस अकाउंट डेबिट. आणि ड्रॉवर्स अकाउंट क्रेडिट का घेतलंय, कारण ते गुड्स कोणी दिलेले आहेत, ड्रॉवरनी. ड्रॉवर कोण झालं, गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणखी थोडं बेसिक गेलो तर, बेसिक अकाउंटिंग मध्ये आपण गेलो तर ड्रॉवर हा ड्रॉवीसाठी क्रेडिटर आहे, क्रेडिटरचे बॅलन्स असतात क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे, ही फर्स्ट एंट्री झाली. सेल आणि परचेस, सेल कोणी केलाय, ड्रॉवरनी, आणि परचेस कोणी केलाय, ड्रॉवीनी. म्हणजे स्टार्ट इथूनच होतो. जर परचेस आणि सेल ही ऍक्टिव्हिटीज बघा बेसिक आहे, जर परचेस आणि सेलच होत नसेल तर बिल ड्रॉ केलं जाणारच नाही. सर होतं ना अकोमोडेशन बिल, आपण अकोमोडेशन बिल आता बघणारच नाही, आपण आता ओनली ट्रेड बिल बघतोय, ट्रेड बिल जे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये जनरेट होतं. नेक्स्ट, आता बघा बिलाचे पैसे कोणाला, म्हणजे ऍक्च्युअली द अमाऊंट रिसिवेबल कोणाला आहे, ड्रॉवरला आहे. कोणाकडून, ड्रॉवीकडून. बट ड्रॉवीने प्रॉमिस केलेला आहे ड्रॉवरला की सर्टन डेज नंतर ड्रॉवी पेमेंट करणार आहे, पण ड्रॉवरला रिटर्न प्रूफ पाहिजे, रिटर्न प्रूफ, रिटर्न प्रूफ. म्हणून ड्रॉवरने काय केलं बघा, बिल ड्रॉ केलं. ऍक्च्युअली बिल ड्रॉची एंट्री कधी होत नाही का,
कारण तो बिल कधीच ड्रॉ करत नाही, तो ड्राफ्ट प्रिपेअर करतो. ड्रॉवर हा ड्राफ्ट प्रिपेअर करतो. ड्राफ्ट प्रिपेअर केल्यानंतर आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं, ड्रॉवर हा ड्राफ्ट प्रिपेअर करतो. तो ड्राफ्ट तो कोणाला सेंड करतो? ड्रॉवीला. ड्रॉवी जेव्हा त्या ड्राफ्टवर साइन करते तेव्हा त्या ऍक्च्युअल मध्ये बिल होतं. ड्राफ्टचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? बिल मध्ये होतं. ठीक. मग आपण आता जी एंट्री करणार आहे ती डायरेक्ट बिल ऍक्सेप्ट करून रिसिव्ड झालेली एंट्री करणार आहे. बिल कोण ऍक्सेप्ट करतं? बिल ऍक्सेप्ट म्हणजे जेव्हा ड्रॉवी ड्राफ्टवर साइन करतं, याचा अर्थ ते बिल ड्रॉवीने ऍक्सेप्ट केलेलं आहे. ठीक आहे. हा, मग आपण एंट्री आता काय बघतोय की डायरेक्ट बिल ऍक्सेप्ट करून ड्रॉवीने ते बिल रिटर्न दिलेलं आहे. बघा, फॉर बिल ड्रॉन बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवीज अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवीज अकाउंट. इथे बिल्स रिसिवेबल पेपर आहे म्हणून आता आपण इथे कोणता रूल अप्लाय करतो? त्याला रिअल. डेबिट व्हॉट? बघा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे तेवढं बिल मिळालं, बिल कम्स इन झालं. आणि ते बिल कोणी दिलं? ड्रॉवरला. ड्रॉवरला बिल कोणी दिलं? ड्रॉवीने दिलं. ड्रॉवी कोण झाली? गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. म्हणून एंट्री काय पास केली आपण? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवीज अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवीज अकाउंट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये. कारण ड्रॉवरला बिल रिसिव्ड झालं आणि ते बिल त्याला कोणी दिलं? ड्रॉवीने दिलं. हा, आता जसं आपण ड्रॉवर मध्ये एंट्री केली की बिल रिसिव्ड झालं, तसं ते बिल दिलं कोणी? ड्रॉवीने दिलेलं आहे. बिल कोणी दिलेलं आहे? ड्रॉवीने. म्हणजे इन द बुक्स ऑफ ड्रॉवी मध्ये पण एंट्री होणार. बघा, मग आता ड्रॉवीने बिल कोणाला दिलेलं आहे? ड्रॉवीने बिल कोणाला दिलेलं आहे? ड्रॉवरला दिले. ड्रॉवीने बिल कोणाला दिलेलं आहे? ड्रॉवरला. म्हणजे ड्रॉवरला बिल मिळालं, तो रिसिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर. आणि ड्रॉवी कडून बिल बाहेर गेलेलं आहे. ड्रॉवी कडून बिल गोज आउट झालं. बरोबर आहे ना? ड्रॉवी कडून बिल गोज आउट झालं. क्रेडिट व्हॉट गोज आउट. बघा, म्हणून ड्रॉवी मध्ये एंट्री काय झाली? ड्रॉवर्स अकाउंट डेबिट, कारण ड्रॉवरला बिल मिळालं. आणि टू बिल्स पेएबल अकाउंट, ड्रॉवी कडून बिल गोज आउट झालं. ओके. बघा, म्हणजे हे फर्स्ट टू एंट्रीज बेसिक होणारच, कारण सेल आणि परचेस जर ट्रान्झॅक्शन होतच नसेल तर बिल ड्रॉ होणार नाही, बिल ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. हा, आता इथून पुढचे जे एंट्रीज आहेत ते खूप केअरफुली तुम्हाला बघायचे. आता बिल कोणाकडे आहे? बघा, बिलाचं पोझिशन कोणाकडे आहे? ड्रॉवरकडे. आता बिलाचं पोझिशन कोणाकडे आहे? ड्रॉवरकडे. व्यवस्थित समजून घ्या. समजा 2 मंथचं बिल आहे, 2 महिन्याचं बिल आहे, मॅच्युरिटी पिरियड आहे 2 मंथ्स, 2 महिन्याचं बिल आहे. तर या सिच्युएशन मध्ये आता कसं होतं? ड्रॉवरकडे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत? बघा, ड्रॉवरकडे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत? टोटल ड्रॉवरकडे 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. 4 ऑप्शन्स. तर कसले 4 ऑप्शन्स नाही कळाले? बिल कोणाकडे आहे? पोझिशन कोणाकडे आहे? ड्रॉवरकडे. तर ड्रॉवर काय करू शकतो? एक तर बिल तो स्वतःकडे ठेवून घेऊ शकतो 2 मंथ्स कंप्लीट होईपर्यंत, 2 महिने पूर्ण होईपर्यंत बिल स्वतःकडे ठेवून घेऊ शकतो. और ते बिल बँकेला डिस्काउंट करू शकतो, और कलेक्शन साठी बँकेला पाठवू शकतो, और ते बिल एंडॉर्स करू शकतो. असे 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत ड्रॉवरकडे. आता प्रत्येकाचे एंट्रीज आपल्या डिटेलमध्ये बघायचे. जसं मी तुम्हाला तेच म्हणालो की असं वाटतं की नाही आज एवढे एंट्री सफिशियंट आहेत, तेवढेच एंट्री आपण बघू. कम्प्लीट झाले तर चांगलंच आहे, काही एंट्रीज राहिले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन. ओके, इथेपर्यंत क्लिअर आहे? फर्स्ट आणि सेकंड एंट्री. जेव्हा बिल ड्रॉवरकडे येतं तिथून तो कॅल्क्युलेशन पार्ट स्टार्ट होतो. ओके, चलो फर्स्ट आपण बघूया रिटेनचं मिनिंग असं होतं की बघा, तुम्ही ड्रॉवी आहे, मी ड्रॉवर आहे, मी तुमचा ड्राफ्ट काढला, तुम्ही तो साइन करून मला दिला. ठीक आहे, तुम्ही तो साइन करून मला दिलाय, याचा अर्थ बिल माझ्याकडे आहे, 2 मंथचं बिल आहे. तुम्ही मला पेमेंट कधी करणार आहे? आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 मंथ्स, 2 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मला पेमेंट करणार आहे. मग फर्स्ट ऑप्शन असा आहे की ते बिल माझ्याकडेच मी होल्ड केलेले, ठेवून घेतलेलं आहे. रिटेन, ते बिल माझ्याकडेच मी ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे 2 मंथ्स कंप्लीट झाल्यानंतर मी तुमच्याकडे येणार आहे, ते बिल तुम्हाला देणार, तुमच्याकडून पैसे घेणार. ओके, त्यालाच म्हणतो आपण रिटेन. बघा, मग त्याच्यामध्ये आता कोणकोणते ऑप्शन्स होतात? फर्स्ट ए, रिटेन अँड हॉनर. रिटेन अँड हॉनर, ते बिल माझ्याकडे मी ठेवून घेतलेलं आहे. ड्यू डेट झाली, म्हणजे 2 मंथ्स कंप्लीट झाले, ड्यू डेटला, लिगल ड्यू डेटला मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला बिल दिलं, तुमच्याकडून पैसे मला मिळाले.
बिल हॉनर झालं म्हणजे बिलाचे पैसे मिळाले. त्याची एंट्री बघा ड्रॉवर मध्ये कशी होते. कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. कॅशला कोणता रूल अप्लाय होतो? रिअल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बिल्स रिसिवेबल पेपर आहे आता म्हणून कोणता रूल अप्लाय करतोय आपण? रिअल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग मला तुमच्याकडून कॅश मिळते, मला कॅश कम्स इन झाली म्हणून कॅश अकाउंट डेबिट. आणि मी तुम्हाला काय देतोय? बिल देतोय, माझ्याकडून ते बिल गोज आउट होतं. क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणून बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. जसं मला कॅश मिळाली, माझ्याकडून बिल गेलं, तसं तुम्ही मला पैसे दिलेत आणि तुम्ही ते बिल रिटर्न घेतलं. म्हणून इन द बुक्स ऑफ ड्रॉवी मध्ये काय एंट्री केली बघा? बिल हॉनरची. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तुम्हाला बिल मिळालं, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. तुमच्याकडे ते बिल कम्सिंग झालं आणि तुमच्याकडून कॅश गोज आउट झाली टू कॅश अकाउंट. हा सर, एक क्वेश्चन असा आहे आमचा, जेव्हा तुम्ही ड्रॉवरच्या बुकमध्ये सांगता तेव्हा तुम्ही बिल्स रिसिवेबल वर्ड यूज करता आणि जेव्हा तुम्ही ड्रॉवीच्या बुकमध्ये एंट्री सांगता तेव्हा तुम्ही बिल्स पेएबल वर्ड यूज करता. सर, त्याचं मिनिंग काय आहे? बिल्स रिसिवेबल ही असेट आहे, बिल्स पेएबल ही लायबिलिटी आहे. ठीक आहे, म्हणजे ड्रॉवरच्या बुकमध्ये बिल्स रिसिवेबल का म्हणतो आपण? कारण ड्रॉवरला त्या बिल एकच आहे बघा, बिल एकच आहे, पण ड्रॉवर त्याला बिल्स रिसिवेबल असं ट्रीट करतो आणि ड्रॉवी त्याला बिल्स पेएबल असं ट्रीट करतो. त्याचं रिझन काय आहे? बिल एकच आहे पण त्या बिलाचे पैसे ड्रॉवरला रिसिवेबल आहेत म्हणून ड्रॉवर त्याला बिल्स रिसिवेबल ट्रीट करतो आणि त्याच बिलाचे पैसे ड्रॉवी पे करणार म्हणून ड्रॉवी त्याला बिल्स पेएबल ट्रीट करतो. ओके, ठीक आहे. हा बघा, फर्स्ट आपण काय बघितलं होतं? ड्रॉवर बिल स्वतःकडे ठेवून घेतो आणि ते बिल ड्रॉवरकडे असताना हॉनर झालं म्हणजे ते पैसे मिळाले म्हणून फर्स्ट एंट्री आपण ड्रॉवर मध्ये हॉनरची केली आणि त्याचीच करस्पॉन्ड एंट्री आपण कुठे केली आहे? ड्रॉवी मध्ये केली आहे हॉनरची. क्लिअर आहे? हा, पण काही पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये असं होतं की बघा, मी बिल होल्ड केलेलं आहे, रिटेन केलेलं आहे, माझ्याकडे बिल ठेवून घेतलं, पण आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 months मी तुमच्याकडे आलो, तुम्हाला बिल दिलं आणि पैसे डिमांड केले, कॅश डिमांड केली, पण तुम्ही मला पे करू शकला नाही, तुमच्याकडे कॅश अवेलेबलच नाही, तुमच्याकडे पैसेच नाही आहेत आता त्या बिलाचे पैसे देण्यासाठी. मग सर, पैसे बॅड डेब्ट्स होतात का? होऊ पण शकतील, पण ते पुढं काय सिच्युएशन होतं ते आपण नंतर बघणारच आहे, पुढे एंट्रीमध्ये येणार आहे. पण आता तुम्ही मला पे करू शकणार नाही. मग ते जे बिल होतं ज्याची व्हॅलिडिटी 2 months होती, ते बिल कंटिन्यू राहणार आहे का? नाही. ते बिल ऑब्व्हियसली काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. त्यालाच म्हणतो डिसहॉनर ऑफ बिल. डिसहॉनर ऑफ बिल. बघा, बिल माझ्याकडे होतं, एकतर आयदर ते हॉनर होईल किंवा डिसऑनर होईल, दोन्ही नाही होत. पण स्पेसिमेन एंट्रीज मी तुम्हाला सांगतोय सर. मग आधी हॉनरची एंट्री आपण केली इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, इन द बुक्स ऑफ ड्रॉविंग. आता बिल ड्रॉवर कडेच आहे पण ते बिल डिसऑनर झालेलं आहे. ते बिल काय झालेलं आहे? डिसऑनर झालं म्हणजे ते बिल कॅन्सल झालं, ड्रॉवी पे करू शकले नाही. मग इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये काय एंट्री केली बघा आपण? ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बघा, बिल माझ्याकडे आहे, मी ड्रॉवर आहे, मग ते बिल आता कॅन्सल झालं, मग त्याची लिगल व्हॅलिडिटी काहीच नाहीये ना. ते बिल माझ्याकडे ठेवून घेऊन मी काय करणार? ते बिल मी परत देऊन टाकणार तुम्हाला, ड्रॉवीला. म्हणजे बिल माझ्याकडून गेलं आणि ते बिल मी कोणाला दिलं? ड्रॉवीला दिलं. ड्रॉवी रिसिव्हर झाली म्हणून एंट्री काय झाली बघा? ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ही तुम्हाला रूल वाईज मी सांगतो पण बेसिक अकाउंटिंग प्रमाणे त्याचा अर्थ थोडा आणखी वेगळा येतो. म्हणजे मिनिंग सांगताना मी तुम्हाला रूल वाईज मिनिंग सांगतो पण बेसिक अकाउंटिंग प्रमाणे आणखी मी एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, बघा, सिंपल सांगायचं तर ड्रॉवी जे पैसे देणार होती ती पैसे ती देऊ शकली नाही, म्हणजे अजून रिसिवेबल अमाऊंट राहणार आहे, म्हणजे डेटरचा बॅलन्स हा डेबिट असतो म्हणून ड्रॉवी डेबिट झाली. आणि ते बिल्स रिसिवेबल ऍसेट होती, त्याचा अमाऊंट आता तुम्हाला मिळणारच नाही म्हणून ते कॅन्सल झालं म्हणून क्रेडिट घेतलं आपण. त्यानंतर आता काय झालं बघा, मी बिल तुम्हाला रिटर्न दिलेलं आहे का? कारण ते बिल काय झालेलं आहे? डिसऑनर झालं, कॅन्सल झालं. मग डिसऑनर किंवा कॅन्सल झाल्यानंतर बिल मी तुम्हाला दिलं, तुम्ही म्हणजे कोण? ड्रॉवी. मग बिल तुम्हाला रिटर्न मिळालं, करेक्ट आहे ना? बिल तुम्हाला रिटर्न मिळालं, तुम्ही म्हणजे कोण? ड्रॉवी. मग इन द बुक्स ऑफ ड्रॉवी मध्ये एंट्री काय केली बघा? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. तुम्ही मला जे बिल साइन करून दिलं होतं ते बिल अल्टिमेटली तुम्हाला रिसिव्ड झालं म्हणून बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, ते बिल तुम्हाला कम्सिंग झालं. टू ड्रॉवर्स अकाउंट, बिल मी तुम्हाला दिलं म्हणजे मी गिव्हर झालो, क्रेडिट द गिव्हर. आणि बेसिक अकाउंटिंग प्रमाणे सांगायचं झालं तर
ड्रॉवर हा ड्रॉवीसाठी कोण आहे? क्रेडिटर आहे. मग क्रेडिटरचे पैसे जर दिले नसतील तर तो बॅलन्स क्रेडिटर्स राहणार ना कंटिन्यू ऍज अ क्रेडिटर, आणि बिल्स पेएबल ही जी लायबिलिटी होती ती कॅन्सल झाली, म्हणून ती एंट्री केली आपण. ओके, बघा फर्स्ट सेल आणि परचेसची एंट्री केली, बिल ड्रॉन आणि बिल ऍक्सेप्टची एंट्री केली, त्यानंतर बिल रिटेनची एंट्री केली. मग रिटेन केल्यानंतर बिल ठेवून घेतल्यानंतर बिल होल्ड केल्यानंतर आयदर ते बिल हॉनर होतं किंवा डिसऑनर होतं. सर तुम्ही थिअरीमध्ये आम्हाला सांगितलं होतं ते हॉनर डिसऑनर झाल्यानंतर ते नोटिंग चार्जेस वगैरे काही असतात, रिटायरमेंट काही काही कन्सेप्ट असतात, सगळे आत्ताच येणार नाहीयेत, एक एक एंट्री आपण पुढे बघत जातो. आता आपण फर्स्ट ऑप्शन काय बघितला? बिल. बिल ड्रॉवरनी होल्ड केलेलं आहे, बिल ड्रॉवरनी ठेवून घेतलं, ते बिल आयदर हॉनर होतं किंवा डिसऑनर होतं. ठीक आहे, चलो सेकंड ऑप्शन कडे जाऊया. जे जे एंट्रीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं ते एंट्री नोट करून ठेवा, व्हिडिओ परत एकदा बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन कडे जाऊया आपण. डिस्काउंटिंग टू बिल, सॉरी डिस्काउंटिंग टू बँक. डिस्काउंटिंग टू बँक, तर आता याचा अर्थ काय? तुम्ही मला बिल दिलं, समजून घ्या व्यवस्थित, तुम्ही मला बिल साईन करून दिलं, बिल माझ्याकडे आहे, 2 मंथ्स नंतर तुम्ही मला पेमेंट करणार आहे, 2 महिने झाल्यानंतर तुम्ही मला पैसे देणार आहे. ओके, पण आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 मंथ मला कॅश अर्जन्सी असेल, मला पैसे लागणार आहेत. आता हे पैसे मागायला मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? कारण तुम्ही 2 मंथ्स नंतर मला पेमेंट करणार, अजून रिमेनिंग 1 मंथ आहे, मी तुमच्याकडे डिमांड करू शकत नाही कॅश. तुम्ही व्हॉलेंटरीली मला पे करू शकता टाइम पिरियडच्या आधी, पण मी डिमांड करू शकत नाही. मग मला तर पैसे लागणार आहेत, मी काय करणार? तर माझ्याकडे जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्याप्रमाणे मी सांगतो. सेकंड ऑप्शन, जर मला कॅश अर्जन्सी असेल तर मी बँकेकडे जाणार आहे, बँकेला ते बिल देणार, बँकेला सांगणार हे बिल तुम्ही घ्या, आत्ता मला इमिडिएटली पैसे द्या ऍडव्हान्स मध्ये. 1 मंथ कंप्लीट झाल्यानंतर बँक तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे ड्रॉवीकडे बँक तुमच्याकडून पैसे घेणार. बँक मला परत पैसे देणार नाही. का? कारण ऍडव्हान्स मध्ये बँकेने ऑलरेडी मला पैसे दिलेले आहेत, आणि बँक ड्यू पिरियड नंतर म्हणजे लिगल ड्यू डेटला ते पैसे तुमच्याकडून घेणार आहे. सिंपल कळालं का? बघा, म्हणजे माझी जी कॅश नीड होती, कॅश अर्जन्सी होती, ती पण फुलफिल झाली, आणि बँकेला सर्टन पिरियड नंतर पैसे मिळणार आहेत. मग सर परत त्याच सिच्युएशन असं होतं, ड्यू डेटला, लिगल ड्यू डेटला जेव्हा बिल बँकेकडे असतं तेव्हा ते बिल हॉनर पण होऊ शकतं किंवा डिसऑनर पण होऊ शकतं, ते आपण पुढे बघणार. चलो बघा, फर्स्ट आता बिल माझ्याकडे नाही, बिल माझ्याकडे होतं तेव्हा हॉनर आणि डिसऑनरची एंट्री आपण बघितली. व्यवस्थित व्हिडिओ बघा, जिथं तुम्हाला थोडं कन्फ्युजन होतं पॉज करा, विचार करा एंट्री करेक्ट केली आहे का आपण, आणि मग पुढे कंटिन्यू करा. आता बिल कोणाकडे आहे बघा, मी बिल कोणाला पाठवतोय? बँकेला पाठवतोय. का पाठवतोय? का सेंड करतोय बिल बँकेला? कारण मला कॅश अर्जन्सी आहे. बघा फर्स्ट, डिस्काउंटेड अँड कॅश रिसिव्ड. डिस्काउंटेड अँड कॅश रिसिव्ड. सर हे डिस्काउंटेड वर्ड का यूज केलं? बघा, बिल माझ्याकडे होतं, मला कॅश अर्जन्सी आहे म्हणून मी ते बिल बँकेला सेंड केलेलं आहे. मग बँक मला इमिडिएटली पेमेंट करणार आहे, आणि 1 मंथ कंप्लीट झाल्यानंतर बँक तुमच्याकडून पेमेंट घेणार आहे. मग मला सांगा, या ट्रान्झॅक्शन मध्ये बँकेला काय ऍडव्हान्टेज होईल, बँकेला काय फायदा होणार आहे? त्यासाठी बँक काही डिस्काउंट कट करून घेतं. डिस्काउंट, त्यासाठी बँक काही डिस्काउंट कट करून घेतं. का? जसं इंटरेस्ट कट करून घेतं बँक, तसं बँक काही डिस्काउंट कट करून घेतं, कारण बँकेला या ट्रान्झॅक्शन मध्ये काही ऍडव्हान्टेज झाला पाहिजे ना. बँकेने त्यांची अमाऊंट 1 मंथ साठी मला ऍडव्हान्स म्हणून दिले यूज करायला, मग बँकेला पण काहीतरी गेन झाला पाहिजे, बेनिफिट झाला पाहिजे, म्हणून बँक डिस्काउंट कट करून घेतं. बघा, मग मी बँकेला बिल सेंड केलं, बँक मला कॅश देणार आहे, यस 100% देणार नाही, काही अमाऊंट डिडक्ट करून घेणार आहे डिस्काउंट. मी बिल बँकेला देणार, बँक मला इमिडिएटली कॅश देणार आहे आणि काही अमाऊंट डिडक्ट करून घेणार आहे ऍज अ डिस्काउंट. बघा एंट्री सांगतो आधी, एंट्री काय आहे बघा ती, कॅश अकाउंट डेबिट, मी बिल बँकेला डिस्काउंट केलं, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये एंट्री करतो, कॅश मला रिसिव्ड झाले, कॅश अकाउंट डेबिट. डिस्काउंट अकाउंट डेबिट, डिस्काउंटला रूल आपला होतो नॉमिनल. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग मला सांगा, जे पैसे, आता समजा एक्झाम्पल 10,000चं बिल मी डिस्काउंट केलं, बँकेने मला
9,700 दिले. 10,000चं बिल मी बँकेला सेंड केलं. बँकेने मला किती इमिडिएटली पे केले? 9,700. 300 बघा, 300 बँकेने डिस्काउंट डिडक्ट करून घेतला, डिस्काउंट कट करून घेतला, म्हणजे तेवढे पैसे मला मिळाले नाही. मग माझ्यासाठी तेवढा लॉसच आहे ना, तेवढे पैसे मला रिकव्हर झालेलेच नाही. म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट, लॉस एक्सपेन्स काही म्हणा तुम्ही, डिस्काउंट अकाउंट डेबिट. आणि टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, तिथे चुकून पेएबल झालेलं आहे, टू बिल्स रिसिवेबल पाहिजे, कारण माझ्याकडे जे बिल होतं ते बिल मी बँकेला देऊन टाकलेलं आहे. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, माझ्याकडून बिल गोज आउट. बघा एंट्री कळाली का? आपण इन द बुक्स ऑफ बँक मध्ये एंट्री नाही करत, इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये करतोय. बँकेमध्ये एंट्री नाही करत आता आपण ड्रॉवर मध्ये करतो. मग मला कॅश मिळाली, कॅश कन्झ्युम झाली, बँकेने डिस्काउंट चार्ज केला म्हणजे माझा एक्सपेन्स आहे, लॉस आहे, म्हणून डिस्काउंट अकाउंट डेबिट. आणि माझ्याकडून बिल गोज आउट झालं म्हणून टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट हवं आहे. ठीक आहे सर. रिव्हर्स साईडला, अपोजिट साईडला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला काय दिसत नाही बघा, नो एंट्री दिसतं. सर ड्रॉवीच्या बुक मध्ये एंट्री होणारच नाही. येस, थोडा विचार करा, ड्रॉवीच्या बुक मध्ये काय एंट्री होणार नाही? कारण तुम्ही मला 2 मंथ साठी बिल दिलं होतं, 1 मंथ कम्प्लीट झालाय, आणखी 1 महिना पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही मला पेमेंट करणार आहे. पण तो पिरियड कम्प्लीट होण्याच्या आधीच मी ते बिल बँकेला डिस्काउंट करतो. ड्रॉवीला इन्फॉर्म करण्याची काही गरज आहे का? नाही, काहीच नाहीये. जेव्हा ड्यू डेट, लिगल ड्यू डेट येणार आहे ना, तो बँक जेव्हा ड्रॉवीकडे पेमेंट बिल घेऊन येईल तेव्हा ड्रॉवीच्या बुक मध्ये एंट्री होणार आहे. त्या ड्यू डेट, त्या पिरियड मध्ये ते बिल माझ्याकडे घेऊन घेऊ दे, बँकेला पाठवू दे, एंडॉर्स करू दे, कलेक्शनला सेंड करू दे, काही जरी केलं तरी ड्रॉवीच्या बुक मध्ये काहीही इफेक्ट, कोणताही इफेक्ट जाणार नाही. मला सांगा, ड्रॉवीकडे काही चेंजेस होणार नाहीये ना, ड्रॉवीला कॅश मिळणार नाहीये, ड्रॉवी काही पेमेंट करणार नाहीये, मग ड्रॉवीच्या बुक मध्ये एंट्री होणारच नाही त्याची. करेक्ट आहे का? जेव्हा मी बिल बँकेला डिस्काउंट करतो तेव्हा फक्त माझ्या आणि बँकेमध्ये डीलिंग झालेलं आहे, ड्रॉवीशी कोणतंही डीलिंग त्या पर्टिक्युलर टाइम पिरियडला झालेलं नाही, म्हणून ड्रॉवीच्या बुक मध्ये एंट्री होत नाही जेव्हा बिल बँकेला डिस्काउंट करतो तेव्हा. क्लिअर आहे? चलो पुढे. आता हे बिल मी बँकेला डिस्काउंट केलेलं आहे. आता पुढे काय होतं बघा, डिस्काउंटेड अँड हॉनर. डिस्काउंटेड अँड हॉनर म्हणजे मी ते बिल बँकेला डिस्काउंट केलं होतं, ते बिल आता हॉनर झालं. हॉनर म्हणजे पेमेंट मिळालं. मग आता जरा व्यवस्थित बघा, मी जेव्हा बिल बँकेला डिस्काउंट केलं होतं तेव्हा ऑलरेडी बँकेकडून मला पैसे मिळाले होते. आता बिल कोणाकडे आहे? बँकेकडे. ते बिल हॉनर झालं आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 मंथ. 2 मंथचं बिल होतं, 1 मंथ मी होल्ड केलं होतं, त्यानंतर मी बँकेला सेंड केलं होतं. बँकेने ते बिल 1 मंथ कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला दिलं ड्रॉवीला आणि पैसे मिळाले, बँकेला पैसे मिळाले. मग माझ्या बुक मध्ये त्याची एंट्री होणार नाही, म्हणून नो एंट्री लिहिली. काय एंट्री होणार नाही? कारण बघा, पैसे मला मिळालेत का 2 मंथ्स कम्प्लीट झाल्यानंतर? नाही. का? कारण पैसे ऑलरेडी मला ऍडव्हान्स मध्ये बँकेकडून मिळाले, तेव्हा पैसे मला मिळाले नाही. मग कॅश माझ्याकडे कन्झ्युम झालेली नाही. माझ्याकडून बिल गोज आउट झालंय का आता हॉनर झाल्यानंतर? नाही, कारण बिल बँकेकडे होतं, बँकेकडून बिल तुम्हाला मिळालं. त्यामुळे इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये बिल हॉनरची एंट्री होणार नाही. कोणत्या केसमध्ये? जेव्हा बिल बँकेला डिस्काउंट केलेलं असतं, ते बिल जेव्हा बँक ड्रॉवीला देतं आणि ड्रॉवी ते बिल हॉनर करतं, त्याची एंट्री ड्रॉवर मध्ये होणार नाही. का होणार नाही? कारण ड्रॉवरला कॅश पण रिसिव्ड होत नाही आणि ड्रॉवर बिल पण पे करत नाही, कारण ऑलरेडी ड्रॉवरला कॅश रिसिव्ड झालेला आहे, ऑलरेडी ड्रॉवरने ते बिल दिलेलं आहे. ओके, क्लिअर झालं? पण त्याची एंट्री ड्रॉवीच्या बुक मध्ये होणार. यस, त्याची एंट्री ड्रॉवीच्या बुक मध्ये होणार. सर कशी काय एंट्री होणार? बघा, 2 मंथ्स कम्प्लीट झाले, बँक ड्रॉवीकडे आली, ड्रॉवीला ते बिल प्रेझेंट केलं. आता काही स्टुडंट्स असं कन्फ्युजन होतं की सर ड्रॉवी बँकेला पेमेंट करणार का? कारण ड्रॉवीने तर बिल तुम्हाला दिलं होतं, मग ड्रॉवी बँकेला पेमेंट करणार का? येस, ऍट द टाइम ऑफ पेमेंट ड्रॉवी हे बघत नाही की बिल कोण घेऊन येतं. ऍट द टाइम ऑफ पेमेंट किंवा ऍट द टाइम ऑफ लिगल ड्यू डेट ड्रॉवी हे बघतच नाही की कोण बिल घेऊन येतं. जो बिल घेऊन येतो त्या पर्सनला पेमेंट केलं जातं, जसं बेरर चेकच्या केसमध्ये होतं. जो पर्सन बिल घेऊन येतो
त्याला पेमेंट केलं जातं. मग ड्यू डेटला बँक ड्रॉवीकडे गेली आहे आणि ड्रॉवीने पेमेंट केलेलं आहे. चलो, मग ड्रॉवी मध्ये एंट्री काय केली बघा, डिस्काउंट केलेलं बिल जेव्हा हॉनर होतं तेव्हा ड्रॉवी मध्ये एंट्री काय केली, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सर एंट्री कशी काय केली बघा, ड्रॉवीने कॅश दिलीये, ड्रॉवीकडून कॅश गोज आउट झाली, त्याच्या एक्सचेंज मध्ये ड्रॉवीला काय मिळालं, ड्रॉवीने जे बिल साइन करून दिलं होतं ते बिल ड्रॉवीला रिटर्न मिळालं. म्हणजे कमसिन झालं ना, कॅश गोज आउट झाली आणि बिल्स कमसिन झालं, कॅश गोज आउट झाली आणि बिल्स कमसिन झालं. म्हणून ड्रॉवी मध्ये एंट्री काय केली, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. क्लिअर आहे बघा. आपण आता दोन ऑप्शन्स बघितले. फर्स्ट, बिल ड्रॉवरनी होल्ड केलेलं आहे, ठेवून घेतलं स्वतःजवळ, ते हॉनर झालं, डिसऑनर झालं. अजून काही बेसिक एंट्रीज याची पुढे बघायचे आहेत. सेकंड ऑप्शन बघितला आपण, बिल बँकेकडे ड्रॉवरकडे होतं, ते त्याने बँकेला एंडॉर्स केलं, त्याची एंट्री एंडॉर्स म्हणजे सेंड केलं, डिस्काउंट केलं बिल, त्याची एंट्री इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये केली, ड्रॉवी मध्ये नाही झाली. त्यानंतर ते बिल हॉनर झालं, हॉनर, त्याची एंट्री ड्रॉवर मध्ये नाही झाली का, कारण ड्रॉवरला ऑलरेडी कॅश रिसिव्ह झाली होती, म्हणून एंट्री ओनली ड्रॉवी मध्ये केली, ड्रॉवीने पेमेंट केलं. पण अजून एक एंट्री राहते त्याच्यामध्ये, डिस्काउंट मध्ये आणखी एक एंट्री राहते, ती म्हणजे बिल डिसऑनर. होऊ शकतं, यस, मी बिल बँकेला डिस्काउंट केलं होतं, 1 मंथ कंप्लीट झाले, 2 मंथचं बिल होतं, 1 मंथ बिल मी होल्ड केलं होतं, 1 मंथ कंप्लीट झालं, मी बिल बँकेला दिलं, बँकेकडे 1 महिना ते बिल राहिलं, बँकेने ते बिल कोणाला दिलं, ड्रॉवीला दिलं, 1 मंथ कंप्लीट झाल्यानंतर. पण ड्रॉवीकडे आता कॅश अवेलेबलच नाहीये, ड्रॉवीकडे पैसेच नाही आहेत आता देण्यासाठी, ड्रॉवीकडे आता कॅश अवेलेबलच नाहीये, ड्रॉवीकडे पैसेच नाही आहेत. मग ते बिल डिसऑनर होणार आहे. यस, मग इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये त्याची एंट्री होणार आहे डिसऑनरची. बघा काय एंट्री होणार, डिस्काउंटेड अँड डिसऑनर, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता ड्रॉवीज अकाउंट डेबिट का झालं, कारण ते बिल कोणाला मिळालं, ड्रॉवीला मिळालं, ड्रॉवी रिसिव्हर झाली, हे एक रिझन आहे. दुसरं रिझन आहे, ड्रॉवी हा ड्रॉवर साठी डेटर आहे, मग डेटर कडून जर पैसे मिळाले नसतील तर डेटरचा बॅलन्स हा डेबिटच राहतो. डेटर्स कडून जर कॅश रिसिव्ह झाली नसेल तर डेटरचा बॅलन्स हा कंटिन्यू डेबिटच राहणार आहे, म्हणून ड्रॉवीज अकाउंट डेबिट झालं. टू बँक अकाउंट, जेव्हा कॅश रिसिव्ह झाली होती तर बँक बॅलन्स इन्क्रीज झाला होता, हे क्लिअर आहे. कॅश रिसिव्ह झाले तर बँक बॅलन्स इन्क्रीज झाला होता. आता कॅश गोज आउट होणार आहे. सर कॅश गोज आउट कशी होईल बघा, ऍडव्हान्स मध्ये मला पैसे कोणी दिलेत, ड्रॉवरला, बँकेने दिलेत. मग आता ड्यू डेटला जर बँकेला पैसे मिळत नसतील तर बँक माझ्या अकाउंट मधून तेवढे पैसे काय करणार आहे, विड्रॉ करून घेणार, काढून घेणार ना, बरोबर आहे का. म्हणून तू बँक अकाउंट घेतलेला आहे, म्हणजे तेवढा बॅलन्स कमी होणार, गोज आउट झाला तेवढा बॅलन्स, म्हणून टू बँक अकाउंट. हे रिझन तुम्ही घेऊ शकता. किंवा बँक ही पर्सन आहे, क्रेडिट द गिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, बँकेने बिल दिलं, असे तुम्ही एंट्री करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग सर ड्रॉवरच्या बुक मध्ये एंट्री का होईल त्याचं रिझन काय, कारण बँकेने जे ऍडव्हान्स मध्ये पेमेंट केलं होतं ड्रॉवरला ते पैसे बँकेला परत करावे लागणार. ड्रॉवर असं म्हणू शकत नाही न्यू बिल ड्रॉ करतो मग तुम्हाला देतो, असं नाही होऊ शकत. ड्रॉवरला इमिडिएटली बँकेला पैसे परत करायचे आणि ड्रॉवर आता परत न्यू बिल ड्रॉ करणार आहे आणि ते पैसे कोणाकडून घेणार, ड्रॉवी कडून घेणार, म्हणून ती एंट्री केली आपण. ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बँकेने ते बिल दिलेलं आहे, बँकेकडून गेलंय, ड्रॉवर कडून गेलेलं नाही. जर ड्रॉवर कडून बिल गेलं असतं तर तिथे टू बिल्स रिसिवेबल अकाउंट आलं असतं इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये. जर ड्रॉवर कडून बिल बाहेर जात असतं तर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट आलं असतं, ड्रॉवर कडून गोज आउट होतं. आज ड्रॉवर कडून जात नाही, आज बँकेकडून जात आहे, बँक गिव्हर आहे, क्रेडिट द गिव्हर. हा, आता डिसऑनर झालेलं बिल कोणाला रिसिव्ह झालंय बघा, डिसऑनर झालेलं बिल कोणाला रिसिव्ह झालेलं आहे, ड्रॉवीला. डिसऑनर झालेलं बिल कोणाला रिसिव्ह झालेलं आहे, ड्रॉवीला. चलो मग इन द बुक्स ऑफ ड्रॉवी मध्ये एंट्री बघा, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. सर अशी एंट्री आपण का केली आहे बघा, ड्रॉवरला बिल मिळालं, ड्रॉवीला बिल रिसिव्ह झालं, जे बिल कॅन्सल झालं ते बिल ड्रॉवीला रिसिव्ह झालं, ड्रॉवीकडे ते बिल कन्सिन झालं. टू बिल्स पेएबल अकाउंट, हा बिल्स पेएबल अकाउंट डेबिट नॉट क्रेडिट. आणि टू ड्रॉवर्स अकाउंट, कारण ड्रॉवरचे पैसे अजूनही ड्रॉवीने पे केलेले नाहीत,
म्हणजे फ्युचरमध्ये ड्रॉवीला अजून ड्रॉवरला तेवढी अमाऊंट पे करायची आहे. मग ज्याचे पैसे पे करायचे असतात तो असतो क्रेडिटर आणि क्रेडिटरचा बॅलन्स असतो क्रेडिट, म्हणून टू ड्रॉवर्स अकाउंट घेतलेला आहे आपण. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट का घेतलं? कारण ते बिल कॅन्सल झालं म्हणून डेबिट घेतलं, किंवा ते बिल कम्स इन झालं म्हणून डेबिट घेतलं. आणि टू ड्रॉवर्स अकाउंट आपण का घेतलं? कारण ड्रॉवर हा अजूनही क्रेडिटर आहे, त्याचे पेमेंट करायचं आपल्याला. ओके, दोन ऑप्शन्स क्लिअर झाले का बघा? जे ऑप्शन्स कोणाकडे आहेत? ड्रॉवरकडे अवेलेबल आहेत. क्लिअर झालं? हे एंट्रीज इमिडिएटली नाही समजत, व्हिडिओ पॉज करा, थोडं एंट्रीज चेक करा, करेक्ट एंट्री केलेत का? काही एंट्री चुकू पण शकते, मग त्यामुळे व्यवस्थित अनालिसिस करा, बघून घ्या व्यवस्थित एंट्रीज, खूप इम्पॉर्टंट आहे. हे एंट्रीज तुम्हाला आले तर तुम्ही कोणताही बिल ऑफ एक्सचेंजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर नेक्स्ट थर्ड ऑप्शन कोणता आहे बघा? ड्रॉवरकडे थर्ड ऑप्शन कोणता आहे? एन्डॉर्समेंट टू पेई. एन्डॉर्समेंट टू पेई म्हणजे काय बघा? फर्स्ट ऑप्शन माझ्याकडे काय होता? बिल मी होल्ड केलेला आहे. सेकंड ऑप्शन माझ्याकडे काय होता? मी बिल बँकेला डिस्काउंट केलेलं. आता थर्ड ऑप्शन माझ्याकडे असा आहे, तुम्ही माझे डेटर आहात म्हणजे ड्रॉवी, मी तुमचा ड्रॉवर आहे म्हणजे क्रेडिटर आहे, पण एक थर्ड पार्टीकडून मी रॉ मटेरियल परचेस केले होते. एका थर्ड पार्टीकडून मी रॉ मटेरियल परचेस केले होते क्रेडिटवर. एका थर्ड पार्टीकडून मी क्रेडिटवर रॉ मटेरियल परचेस केले होते. आता त्यांचं पेमेंट मला करायचं, पण माझ्याकडे कॅश अवेलेबल नाही. तर मी काय करणार आहे बघा? तुम्ही मला जे बिल दिलं होतं, तुम्ही मला जे बिल साईन करून दिलं होतं, जे बिल माझ्याकडे होतं, ते बिल मी त्यांना देणार आहे. त्यांना काय सांगणार आहे की 1 मंथ किंवा 2 मंथ कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही त्या पार्टीकडून तो जो काही ड्रॉवी आहे त्याच्याकडून तुम्ही पेमेंट घ्या. बघा परत एकदा सांगतो, तुम्ही मला बिल साईन करून दिलं, बिल माझ्याकडे आहे, पोझिशन माझ्याकडे, बिल होल्ड मी केलेलं आहे, पण अशी एक पार्टी आहे ज्यांच्याकडून मी क्रेडिटवर रॉ मटेरियल परचेस केलेलं आहे, उधारीवर मी वस्तू घेतली. आता त्यांचं पेमेंट मला करायचं, पण माझ्याकडे कॅश अवेलेबल नाही. मग मी काय करतोय? जे बिल माझ्याकडे आहे ते बिल मी त्यांना देतो आणि त्यांना सांगतो की या बिलाचे पैसे तुम्ही, म्हणजे अल्टिमेटली मी त्यांना पेमेंट केलेलं आहे, पण कॅश पेमेंट न करता बिल त्यांना दिलेलं आहे. कळालं का बघा? मी तुम्हाला सांगितलं होतं पेईचं मिनिंग थेरॉटिकल पार्ट मध्ये. ओके, चलो बघू आपण. हा, त्यालाच म्हणतात एन्डॉर्समेंट, पाठवणे. एन्डॉर्समेंट सेंड केलं. बघा एन्डॉर्समेंटची एंट्री फर्स्ट इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये, म्हणजे माझ्या बुकमध्ये, एन्डॉर्सर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. एन्डॉर्सर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट म्हणजे ज्याला पाठवतो, ज्या पर्सनला सेंड करतो, किंवा पेई पण म्हणू शकतो आपण त्याला. पेईज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. कारण ज्या पर्सनला मी बिल दिलेलं आहे, त्याला बिल रिसिव्ड झालं, तो रिसिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर म्हणून डेबिट. आणि टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, माझ्याकडून बिल गोज आउट झालं, क्रेडिट वॉट गोज आउट, माझ्याकडून बिल गेला. हे मी फक्त तुम्हाला रूल वाईज सांगतो, कन्सेप्ट वाईज पण सांगू शकतो, पण तेवढं पॉसिबल नाही आहे एकाच याच्यावेळी सगळंच सांगणं. रूल वाईज सांगतो मी फक्त. एन्डॉर्स अकाउंट डेबिट का झालं? कारण तो रिसिव्हर झाला, डेबिट द रिसिव्हर, त्याला बिल मिळालं. आणि टू बिल्स रिसिवेबल क्रेडिट का झालं? कारण माझ्याकडून बिल गोज आउट झालं, बिल गेलं. आता तशीच एंट्री ड्रॉवी मध्ये काय होईल बघा? नो एंट्री. ड्रॉवी मध्ये नो एंट्री का? तुम्हाला आठवा, बिल डिस्काउंट केल्याच्या केसमध्ये असंच झालं होतं. बिल आपण जेव्हा डिस्काउंट केलं होतं, माझ्यामध्ये आणि जो एन्डॉर्सर आहे, ज्या पर्सन जो पेई आहे, ज्याला मी बिल एन्डॉर्स केलं, आमच्या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. तुमच्याशी कॉन्टॅक्ट कधी येणार आहे ड्रॉवीशी? लिगल ड्यू डेटला, पण लिगल ड्यू डेट अजून आलेलीच नाही. मग ते बिल मी कोणालाही जरी दिलं, त्याची एंट्री फक्त ड्रॉवरच्या बुकमध्ये होणार आहे, ड्रॉवीच्या बुकमध्ये होत नाही. बिल पाठवले. आता एन्डॉर्स केलेलं बिल हॉनर झालं, एन्डॉर्स केलेलं बिल हॉनर झालं. मग फर्स्ट एंट्री ड्रॉवरच्या बुकमध्ये एंट्री होत नाही का? कारण मला सांगा, मी त्या पार्टीला पेमेंट करणार होतो, म्हणून ते बिल मी त्याला काय केलेलं आहे? एन्डॉर्स केलेलं आहे. पेमेंट मला तर मिळणार नाही, कारण बिल माझ्याकडे नाही आहे. मी पेमेंट करणार होतो म्हणून मी बिल दिलेलं आहे, म्हणून माझ्या बुकमध्ये तरी एंट्री होत नाही.
सर पैसे तर तुम्हाला मिळायला पाहिजेत. नाही, पैसे नाही मला मिळणार, कारण ऑलरेडी मी काही गुड्स ऍडव्हान्स मध्ये घेतले होते, त्याचे पैसे मी देणार होतो, म्हणून ते बिल मी एन्डॉर्स केलेलं आहे. त्यामुळे पैसे मला मिळत नाही, म्हणून माझ्या बुकमध्ये एंट्री होत नाही. पण लिगल ड्यू डेटला ज्याला मी गुड्स जे आहे, ज्याला मी गुड्स जे बिल सेंड केलं होतं मी, ज्या पर्सननी मला क्रेडिटवर गुड्स सेल केले होते त्याला मी ते बिल सेंड केलेलं आहे. मग लिगल ड्यू डेटला तो पर्सन कोणाकडे जाणार आहे बिल घेऊन? ड्रॉवीकडे लिगल ड्यू डेटला, आणि ड्रॉवी पेमेंट करणार त्या बिलाचं एन्डॉर्सरला. बरोबर आहे का? मग ड्रॉवी मध्ये एंट्री होणार. चलो, मग ड्रॉवी मध्ये काय एंट्री झाली आहे बघा. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कारण ड्रॉवीला बिल मिळालं, बिल कम्स इन झालं ड्रॉवीकडे. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. का सर टू कॅश अकाउंट? का? कारण ड्रॉवीने पैसे दिलेत ना, ड्रॉवीकडून कॅश गोज आउट झाली, म्हणून टू कॅश अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट का? कारण ड्रॉवीकडे बिल कम्स इन झाला, आणि टू कॅश अकाउंट कारण कॅश गोज आउट झाली. हे बिल हॉनरची एंट्री झाली. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, एंट्री समजून घ्या, रट्टाफिकेशन करायचं नाही. जर आता तुम्ही रट्टाफिकेशन केला, एंट्री पाठ केला, तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. मग आत्ता रट्टाफिकेशन करू नका, एंट्री समजून घ्या. नेक्स्ट, आता जे बिल मी एन्डॉर्स केलं होतं ते बिल एकतर हॉनर होतं की डिसऑनर. हॉनरची एंट्री आपण बघितली, ओनली ड्रॉइंग मध्ये होतं, पण आता ते बिल डिसऑनर झालं. सेम जो एन्डॉर्सर आहे तो ड्रॉवीकडे गेला बिल घेऊन, पण ड्रॉवी म्हणते आता या सिच्युएशनला, या मोमेंटला माझ्याकडे कॅश अवेलेबलच नाहीये, पैसे नाहीये, मग ते बिल डिसऑनर होणार आहे, कॅन्सल होणार. चलो, मग इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये काय एंट्री होईल बघा. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर मध्ये काय एंट्री होणार? ड्रॉवीज अकाउंट डेबिट. बघा, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सीज अकाउंट. ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सीज अकाउंट. एन्डॉर्सर पाहिजे, ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू एन्डॉर्सर्स अकाउंट. ड्रॉवी अकाउंट डेबिट का केलेलं आपण? किंवा पेई अकाउंट पण म्हणू शकतो तुम्ही, पेई अकाउंट पण म्हणू शकतो. ड्रॉवीज अकाउंट डेबिट टू पेईज अकाउंट. ड्रॉवी अकाउंट डेबिट का घेतलं? कारण ड्रॉवी कडून अजूनही तुम्हाला पेमेंट रिसिव्ड झालेलं नाही, ड्रॉवी कडून तुम्हाला पैसेच मिळाले नाही. ड्रॉवी कडून अजूनही कॅश रिसिवेबल आहे तुम्हाला, हा, अजूनही ड्रॉवी कडून पैसे मिळणार आहेत. आणि ते बिल आता गोज आउट कोणाकडून होणार आहे? ते बिल कोण देणार आहे? गिव्हर कोण आहे? पेई आहे, ज्याला बिल पाठवलेलं आहे. बरोबर आहे का? जो एन्डॉर्सर असेल किंवा एन्डॉर्सी, जी कोणी पार्टी असते, तो क्रेडिट होणार आहे, कारण तो बिल देणार आहे. हा, आता बिल कोणाला रिसिव्ड होत आहे बघा. बिल रिसिव्ड कोणाला होत आहे? ड्रॉवीला. मग ड्रॉवी मध्ये काय एंट्री होईल? बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर्स अकाउंट. आता बिल्स पेएबल अकाउंट डेबिट का घेतलं आपण ड्रॉवीच्या बुक मध्ये? कारण ड्रॉवीला बिल कम्स इन झाला, ड्रॉवीकडे बिल मिळाला. आणि टू ड्रॉवर्स अकाउंट, कारण ड्रॉवरला अजूनही पेमेंट करणार आहे, जर बिल डिसऑनर झालेलं आहे. मग ड्रॉवीला तर ओरिजिनल बिल रिसिव्ड झालं, पण ड्रॉवी अजून बिलाचं पेमेंट करणार आहे. म्हणजे ड्रॉवीच्या बुक मध्ये अजूनही ड्रॉवर कोण आहे? क्रेडिटर आहे, आणि क्रेडिटरचा बॅलन्स हा क्रेडिट असतो, म्हणून ती एंट्री केली आपण. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. ओके, दोन ऑप्शन्स आपण बघितलेत, तीन ऑप्शन्स बघितलेत. एक, ड्रॉवर ते बिल स्वतःकडे होल्ड करतो, त्यानंतर ड्रॉवर ते बिल बँकेला डिस्काउंट करतो, त्याच्यामध्ये मग हॉनर, डिसऑनर. त्यानंतर थर्ड ऑप्शन बघितला, एन्डॉर्समेंट टू पेई. ते बिल ड्रॉवर एन्डॉर्स करतो पेईला, थर्ड पार्टीला एन्डॉर्स करतो, त्याच्यामध्ये हॉनर, डिसऑनर आपण बघितलं. ठीक आहे, आता पुढं बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन असेल किंवा ज्या काही रिमेनिंग एंट्रीज असतील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. या व्हिडिओमध्ये ते पॉसिबल नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते कंटिन्यू करू. अजून खूप इम्पॉर्टंट एंट्रीज आहेत, खूप इम्पॉर्टंट एंट्रीज आहेत. आपण आता फक्त बेसिक एंट्रीज बघत चालू. ठीक आहे, थांबू आता आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिमेनिंग एंट्रीज आपण कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.